नमस्कार. आज आपण बोलणार आहोत मराठी निबंध लेखनाबद्दल. अनेकांना वाटतं की निबंध लिहिणं म्हणजे फक्त शब्द जुळवणं, पण तसं नाहीये. ही एक कला आहे जी आपण शिकू शकतो आणि त्यात एकदम पारंगत होऊ शकतो. चला तर मग बघूया ही कला नेमकी आहे तरी काय आणि तिची गुपितं काय आहेत. तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी निबंध म्हणजे नेमकं काय, मग एक उत्तम निबंध लिहिण्यासाठी काय लागतं, त्यानंतर निबंधाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते पाहू, आणि शेवटी कल्पनेच्याही पलीकडे जाऊन कसा विचार करायचा यावरही बोलू. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. निबंध म्हणजे काय? निबंध म्हणजे काय तर बघा, फक्त माहिती एकामागोमाग एक लिहायची असं अजिबात नाही. तर आपल्या डोक्यात जे विचार येतात, आपल्या ज्या भावना असतात, आपल्या कल्पना, आपले अनुभव, ह्या सगळ्यांना व्यवस्थित एकत्र बांधून एका पद्धतशीरपणे मांडण्याची ही एक कला आहे. म्हणजे आपल्या आत जे काही चालले, आपण जे काही बघतोय त्याला शब्दांत उतरवणं, तेही प्रभावीपणे. ठीक आहे, तर निबंध म्हणजे काय हे कळलं. आता पुढचा प्रश्न, चांगलं लिहायचं कसं, यासाठी काय लागतं. चला तर मग बघूया उत्तम लेखनाचे घटक कोणते आहेत. हे बघा, इथे जे दिसतंय ना, ती आहे उत्तम लेखनाची एक प्रकारे ब्लूप्रिंटच. एक प्रभावी निबंध लिहिण्यासाठी जे जे काही लागतं ते सगळं या एका चित्रात आहे. आता आपण यातलेच एक एक घटक उचलणार आहोत आणि त्यांना नीट समजून घेणार आहोत. तर त्या ब्लूप्रिंटमधला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा भाग मूलभूत कौशल्य. कोणती आहेत ही कौशल्य? निरीक्षण, वाचन आणि अनुभव. म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे बारकाईने पाहणं, खूप सारं वाचणं आणि अर्थातच स्वतःच्या अनुभवांतून शिकणं. हाच तर लेखनाचा मूळ पाया आहे, नाही का? आता पाया तर पक्का झाला. निरीक्षण, वाचन, अनुभवाने. पण त्यावर कळस चढवायचा असेल तर लागतात सृजनशील कौशल्य. म्हणजे कल्पना, भावना आणि चिंतन. नुसतं फॅक्ट्स मांडून नाही चालणार. त्यात आपली कल्पनाशक्ती ओतावी लागते, आपल्या भावना शब्दांतून व्यक्त कराव्या लागतात आणि त्या विषयावर शांतपणे विचार म्हणजे चिंतन करावं लागतं. तेव्हा कुठे जाऊन त्या लेखनाला एक खरी खोली येते. आणि बघा, हे वाक्य किती अचूकपणे हे सगळं सांगतंय. वाचन, आकलन, निरीक्षण, विचार, भावना, कल्पना व अनुभव यांची प्रभावी शब्दात अभिव्यक्ती हा लेखन कौशल्य विकासाचा गाभा आहे. एकदम परफेक्ट. थोडक्यात काय तर एक चांगला लेखक बनायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र यायला हव्यात. हेच आहेत ते हत्यारं जे का लेखकाला तयार करतात. बरं, तर लेखनासाठी काय काय लागतं हे तर आपण पाहिलं. पण निबंध म्हणजे काही एकाच प्रकारचा नसतो. चला तर मग आता बघूया निबंधाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि त्यात या घटकांचा वापर कसा होतो. पहिला प्रकार आहे प्रसंगलेखन. नावावरूनच कळतंय, यात आपण एखाद्या प्रसंगाबद्दल लिहितो. तो प्रसंग आपण स्वतः अनुभवलेला असू शकतो किंवा कुठेतरी ऐकलेला, वाचलेला असू शकतो. महत्वाचं काय तर त्या घटनेचं वर्णन करायचं, जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी करायची. मग हे प्रसंगलेखन करायचं कसं तर या काही सोप्या पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. मग त्यातले बारकावे, छोटे छोटे तपशील आठवा. त्या प्रसंगावेळी मनात कोणत्या भावना होत्या त्या व्यक्त करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, असं लिहा की वाचणाऱ्याला वाटलं पाहिजे की तो स्वतः तिथे हजर आहे. शब्दातून चित्र उभं करायचं, हेच तर आहे प्रसंगलेखन. आता पुढचा प्रकार तर खूपच मजेदार आहे. आत्मकथन. म्हणजे काय तर आपण एखाद्या सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या जागी स्वतःला ठेवून तिची गोष्ट सांगायची. जसं की एखादं झाड किंवा एखादी नदी किंवा अगदी एखादं जुनं पुस्तक स्वतःबद्दल बोलतंय. तर हे लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. त्या वस्तूचा पूर्ण विचार करायचा, तिचं आयुष्य कसं असेल, तिला काय वाटत असेल. आपण स्वतःच ती वस्तू आहोत अशी कल्पना करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, हे नेहमी प्रथम पुरुषी एकवचनी म्हणजे मी असं वापरूनच लिहायचं. कारण ती वस्तू स्वतः तिची कहाणी सांगते. उदाहरणार्थ, समजा एक वाहन बोलतंय. ते काय म्हणेल? वाटेत हसू आलं, पुढे 1 किलोमीटरचा घाट आहे, जरा सांभाळून, गतिरोधकावर वेग कमी करा. किंवा उशीर झाला तरी चालेल पण सुरक्षित पोहोचा. हे बघा, या वाक्यांमधून ते वाहन जिवंत वाटतं, नाही का? त्याला भावना आहेत, त्याला काळजी आहे असं जाणवतं. हेच तर आत्मकथनाचं सौंदर्य आहे. आता एक प्रश्न विचार करा की जर परीक्षाच नसत्यात तर
काय झालं असतं? ह्याच प्रश्नातून आपण पोहोचतो आपल्या पुढच्या निबंध प्रकाराकडे. हा आहे कल्पनाप्रधान निबंध. नावाप्रमाणेच इथे कल्पनेला पूर्ण वाव असतो. याची सुरुवातच जर तरने होते. म्हणजे जर मला पंख असते तर, जर झाडं बोलू लागली तर. मूळ कल्पना जी आहे ती बहुतेक वेळा शीर्षकातच दिलेली असते. आता इथे कल्पना करायची म्हणजे काहीही भलतंच लिहायचं असं नाही. ती कल्पना वास्तवाला धरून असावी किंवा मग ती विनोदी तरी असावी. म्हणजे जर परीक्षा नसत्या तर या कल्पनेचा विस्तार करताना पुढे काय काय होऊ शकतं याची एक साखळी तयार करायची. थोडक्यात कल्पनेचा लगाम सोडून द्यायचा, पण त्याला एक दिशा द्यायची. चला तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण बघूया की कल्पनेच्या पलीकडे जाऊन विचार कसा करायचा. हे चित्र बघा. प्रश्न आहे, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नसते तर? आणि या एका प्रश्नावरून विचारांची किती मोठी साखळी तयार झाली आहे. काही चांगले परिणाम, काही वाईट. जसं की संवाद साधायला अवघड गेलं असतं, पण कदाचित लोकांमध्ये सर्जनशीलता वाढली असती. एकाच कल्पनेचे किती वेगवेगळे पैलू असू शकतात, हे यातून आपल्याला दिसतं. तर हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक शेवटचा विचार. एखादी गोष्ट अस्तित्वात नसती तर? असा विचार करणं आपल्या लेखन प्रक्रियेला किती शक्तिशाली प्रेरणा देऊ शकतो, नाही का? हा विचार करून बघा. याने आपल्या कल्पनाशक्तीला एक नवी चालना नक्कीच मिळेल.